पिछले दिनों होने वाली मूसलाधार बारिश की वजह से शहर के वार्ड नंबर 28 आरएमएल नगर के घरों में नालों का पानी घुस जाने की वजह से वहां के मकीनों को काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ा है। इस सिलसिले में आम आदमी पार्टी की जानिब से जिला डिप्टी कमिश्नर को एक याददाश्त पेश की गई, जिसमें मुतालिबा किया गया कि वार्ड नंबर 28 आरएमएल नगर में सही तरीके से नालों की तामीर ना होने की वजह से बारिश के मौसम में नालों का पानी घरों में घुस जाता है, जिससे यहाँ के लोगों को काफ़ी मुश्किलात का सामना करना पड़ता है। तकरीबन 15 सालों से बारिश के मौसम में इस इलाके में यही मसाइल दरपेश हैं, लेकिन अब तक इस ताल्लुक़ से किसी भी तरह के इक़दाम उठाए नहीं गए। भारत फाउंड्री के करीब मौजूद राज कालवे को अगर मुस्तक़िल तौर पर साफ़ कर दिया जाता है तो इस मसले का हल निकल सकता है। मुतल्लिक़ा हुक्काम ने जगह का मुआयना भी किया, लेकिन कोई भी कार्रवाई अब तक इस ताल्लुक़ से नहीं की गई है। मानसून शुरू होने से कबल इस ताल्लुक़ से इक़दाम उठाने की ज़रूरत है। आम आदमी पार्टी ने मुतालिबा किया कि फ़ौरी तौर पर ज़िले इंतज़ामिया और म्यूनसिपल कॉरपोरेशन के अफसरान की मीटिंग तलब करते हुए इस मसले को मुस्तक़िल तौर पर हल किया जाए। इस मौके पर आम आदमी पार्टी के ज़िले जनरल सेक्रेटरी नज़ीर अहमद, सैयद समीउल्लाह, आगा जान, मोहम्मद इमाम, आरएमएल नगर के ज़िम्मेदार मुश्ताक अहमद वगैरह मौजूद थे। ಅದು ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಸರ್ ಒಂದು ನಿಮಿಷ ಅದರಲ್ಲಿ 16 ಗುಂಟೆ ಜಾಗ ಇದೆಯಲ್ಲ, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇದೆ, ಅಲ್ಲೇ 8 ಅಡಿದು ರಾಜಕಾಲುವೆ ಹೋಗಿದೆ ಒಳಗೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಎಂಟಿ ರೋಡ್ ದಾಟಿ ಒಳಗೆ ಹೋಗ್ಬೇಕದು, ಆ ಥರ ಇದೆ. ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, 2 ಸೆಟ್ ಗೇಟ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು 50 ಮನೆ 60 ಮನೆ ಅಂತ ಅಲ್ಲ ಸರ್, 1 ಗಂಟೆ ಬರೀ 1 ಗಂಟೆ ನೀರು ಹೊಡೆದು ಮೊನ್ನೆ ಮಳೆ ಬಂದಿರೋದು, ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಒಂದು 100 ಮನೆಗೆ ನೀರು ನುಗ್ಗಿದೆ. ಅದು ವಿಡಿಯೋ ಸಹ ಇದೆ, ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಬೇಕಾದ್ರೆ ತೋರಿಸ್ತೀವಿ, ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇ ಏನಾಗ್ತಿದೆ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಇಡೀ ವಾರ್ಡಿನ ನಾಗರಿಕರು ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ಪರ್ಸನ್ನು ಹಿರಿಯರೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಬರ್ತಾರೆ, ನೋಡ್ತಾರೆ, ಫೋಟೋ ಹೊಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಇದೇ ವರ್ಷ ಇದೇ ರಿಪೀಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ರಿಪೀಟ್ ಆಗಬಾರ್ದು. ನಮಗೆ ಈ ಸತಿ ನಮ್ಗೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಬೇಕು, ಅದಕ್ಕೇನಾದರೂ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಬೇಕು ಅಂತಲೇ ಈ ಜನ ಎಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡೆ. ಬರೀ ಜಸ್ಟ್ 4 ಜನ, ಒಂದು 15-20 ಜನ ಮಾತ್ರ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇದು ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಒಂದು 8 ದಿನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಏನಾದರೂ ನಾವು ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಎದುರುಗಡೆಯಿಂದ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೇ ನಾವು ಧರಣಿ ಕುತ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಾವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ.